कूलिंगसाठी जवळजवळ एक मोठं डेटा सेंटर असेल तर त्याला 5 मिलियन गॅलन्स वॉटर पर डे लागतं. म्हणजे 10,000 ते 50,000 लोकवस्ती जेवढं पाणी वापरतील तेवढं एका डेटा सेंटरला लागतं. आणि हे तुम्ही खारं पाणी वापरू शकत नाही, हे तुम्हाला गोड्या पाण्याचाच उपयोग करावा लागतो. त्यामुळे आपला वॉटर फूटप्रिंट, जसा आपला कार्बन फूटप्रिंट वाढतोय तसा वॉटर फूटप्रिंट देखील वाढतोय. त्यामुळे डेटा सेंटर उभारताना या पाण्याचा तुम्ही कसं नियोजन करणार याबाबत देखील आपल्याला येणाऱ्या काळात विचार करावा लागेल. रोजगार निर्मितीच्या बाबतीत बोलायचं तर ITI, स्किलिंग आणि एम्प्लॉयबिलिटी. आज आपण पाहतो की BA, BSc, BCom पहिले हे होतं, त्याच्यानंतर BBA आलं, त्याच्यानंतर MBA आलं, बऱ्याच काही सेल्फ फायनान्स कोर्सेस आले. परंतु या सगळ्याच्या माध्यमातून नोकरीसाठी तो कॅन्डिडेट तयार आहे का, त्याच्याकडे काय स्किल्स आहेत असं विचारलं जातं. डिग्री आहे पण स्किल नाही आहे. तर स्किल्स आणि एम्प्लॉयबिलिटी याच्यावर आपल्याला फोकस करायचं. आणि त्यामुळेच आपण डावोसमध्ये जाऊन असे काही कंपनीज आहे की जे आपले स्किल्ड वर्कर्स तिकडे नेतील. परंतु एक मी दोन्ही मंत्री महोदय इकडे बसले आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट, त्याचा एब्रिव्हिएशन MAHIMA, महिमा असं आहे. यामध्ये आपण म्हणतो की आपले म्हणजे जर्मनी असेल, जपान असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारतीय त्यांची मागणी आहे. कारण आपल्याकडे स्किल्ड वर्कर आहेत, आपल्याकडे सेमी स्किल्ड आहे. परंतु ते तिकडे जातात, परंतु त्यांना तिकडची भाषा आली पाहिजे. आणि मग ती जॅपनीज भाषा असेल किंवा जर्मन भाषा असेल. काही विद्यार्थी मला यामध्ये भेटले, ते तिकडच्या देशामध्ये अप्लाय करतात आपल्याच माध्यमातून. मागे केसरकर साहेब मंत्री असताना ते जर्मनीला गेले होते. परंतु या 2 भाषा शिकायच्या असतील तर त्या विद्यार्थ्यांना त्या भाषा शिकण्यासाठी सरकारतर्फे आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण या भाषा शिकण्याला ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन आहे, या फीज मोठ्या आहेत. मग आपण त्यांना सांगतोय की विदेशात जा, तिकडे जपानमध्ये आता वयस्कर माणसं भरपूर आहेत पण तरुण मंडळी नाही आहेत. आम्ही जेव्हा मागच्या वेळेला जपानला गेलो, जर्मनीला गेलो, ते आपलं स्वागत करतात. परंतु त्यांची अट असते की तुम्हाला पहिले तिथली भाषा, निदान वर्किंग लँग्वेज तरी तुम्हाला आली पाहिजे. आणि त्यामुळे जेव्हा आपण अशा पद्धतीने जेव्हा सरकार, ही चांगली बाब आहे की आपल्या इथल्या लोकांना परदेशात जाऊन नोकरी करण्यासाठी, आणि भारतीयता आज जगभर आहेत, परंतु याबाबत सरकारने या तरुणांना मदत केली पाहिजे. आणि त्यांना भाषा कमी दरात किंवा मोफत शिकवण्यासाठी जर काही आपण सरकार करू शकलो. परंतु आता इकडे विरोधक कोण नाही, आमचे अभ्यंकर साहेब बसलेले आहेत. परंतु आता काय सांगणार, कारण डावोस म्हटलं की नेहमी टीका करतात. बरं, स्वतः जेव्हा डावोसला जातात तेव्हा ते उद्योगमंत्री नसलेले लोक पण तेव्हा डावोसमध्ये गेले आहेत आणि त्याबाबत बोललं तर ते आमच्यावर बोलतात. पण आता त्यांना ते कुठेतरी ऐकत असतील कदाचित ऑनलाईन. अनिल परब साहेब निघून गेले आहेत. परंतु आम्ही डावोसला जातो म्हणजे करे हम करे तो रास लीला और तुम करो दूजा करे तो कॅरेक्टर ढिला. म्हणजे दावोसवरून तिकडे काय गेलं तर इथल्याच कंपन्या तिकडे. पण त्या इथल्या कंपन्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर जातात आहे आणि ते इंटरनॅशनल करार आहेत. तर हे खरं तर त्यांना ते समजतंय, परंतु त्यांना केवळ टीकेसाठी टीका करायची आहे. आणि महाराष्ट्र प्रगतीपथावर चालला आहे हे अनेक लोकांना पाहवत नाही. आणि त्यामुळे डावोस म्हटलं की डावोसला जायच्या अगोदरच, करार व्हायच्या अगोदरच टीका करण्याचे कार्यक्रम सुरू होतात. परंतु ते मीडियामध्ये चालतील, परंतु जनतेला पटलं आहे की महाराष्ट्र सरकार हे डावोसला काही केवळ पिकनिकला जात नाही. आणि ते काही लोक गेले होते पिकनिकला आणि 10 दिवसानंतर पण राहिले होते. परंतु ते आता कुठे आहेत मला माहीत नाही. कुठे काही लोक खालच्या सभागृहातही दिसत नाहीत आजकाल. सरनाईक साहेब आणि आमचे आबिटकर साहेब खालच्या सभागृहात पण आजकाल दिसत नाही आहे ते त्यावेळेला डावोसला गेलेली लोक. त्यामुळे त्यांना आता शोधून काढलं पाहिजे आणि त्यांना हे सगळं दाखवलं पाहिजे की महाराष्ट्र सरकार काय करत आहे. त्यामुळे हा जो प्रस्ताव आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि दरवर्षी ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असो किंवा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्यांना आकर्षित करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न सरकार करेलच, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. धन्यवाद सभापती महोदय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव